शिवाय उलट नाही त्याला बोल म्हणू नये, शिवाचं भीमाचं नाव घेत नाही त्याला तोंड म्हणू नये, ज्या मायला पाना फुटत नाही तिला गाय म्हणू नये, ज्या मायला कानावर लागता येत नाही तिला बाय म्हणू नये, उपाशी पोटी झोपवते तिला नाक म्हणू नये, आणि टाळी वाजवण्यासाठी आकडतात त्याला हात म्हणू नये. हात खाजवले की पैसे येतात म्हणतात, टाळी वाजवते याचा अर्थ आपल्याला व्याख्यान समजत असं म्हणतात. आपण हा कार्यक्रम कानानं ऐकता काळजानं ऐकायला अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतोय. हॅलो सेटिंग नाही युको दे ना व्हॉट्सअप युको. हॅलो प्रथमतः आयुष मिशन मुक्ती केंद्र आवटे जामगाव या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आदरणीय तांबे डॉक्टरांचे मी आभारी आहे. मी चांगलं बोलेल, सर्व महापुरुषांनी दिलेली बुद्धी आहे. ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा निघाला तर उदाहरणार्थ कारण माझा बुद्ध्यांक म्हणजे समजून मला क्षमा करायला अशी आशा बाळगतो. मी माझा विचार करत जातो. झोपणाऱ्याला जागा करण्याची, जागा करणाऱ्याला उभं करण्याची, उभं करणाऱ्याला चालवण्याची, चालवणाऱ्याला पळवण्याची आणि पळवणाऱ्याला छेद करण्याची ताकद फक्त विचारात असते. कर्मी भाऊराव पाटील म्हणतात, 1 वर्षाची सोय करायची तर ज्वारी पेरा, 10 वर्षाची सोय करायची तर झाडे लावा, 100 वर्षाची सोय करायची तर माणसं पेरा आणि 1000 वर्षाची सोय करायची तर विचार पेरा. विचार पेरण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. का विचार पेरावे? का तांबे डॉक्टर आयुष मिशन मुक्ती केंद्र स्थापना करावा? का तुमच्या नातेवाईकांनी दारू सोडावं? का तुम्ही दारू सोडावी? या सर्व गोष्टीला कारण असतात ती अशी, लाकडाला जोडायला फेविकॉल लागतो, इटाला जोडायला सिमेंट लागतं, कागदाला जोडायला डिंक लागतो, कपड्याला जोडायला दोरा लागतो, लोखंडाला जोडायला वेल्डिंग लागतात, तर माणसाला जोडायला विचारच लागतात. विचाराशिवाय माणूस कारण दाना नसलेली कणसं आणि विचार नसलेली माणसं याला जगात काडीच किंमत नसते. ज्या माणसाला दाणे नाही त्याला बाजारात किंमत नाही, आणि ज्या माणसाकडे विचार नाही त्याला समाजात किंमत नसते. अशीच विचार माणसं जोडण्याचं काम मी महाराष्ट्र बाबीच्या जिल्ह्यात आणि 2 राज्यात माझे प्रोग्राम होत आहे. शब्दाकडे लक्ष द्या. ऐकणं बंधनकारक नाही, पण जीवनाला लागणारे इंधन आहे. इंधन या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तरी काही जणांना सांगावं लागेल. गाडीत 2 थेंब पेट्रोल कमी असेल तर आपली गाडी 2 पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत नसते. हे विचाराचं इंधन भरण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. मी आपल्याला शाणा नाही, पण असं म्हणतात, जे जे आपणाशी खावे ते तर असे सांगावे, शाणे करून सोडावे सगळेजण. जे जे मला माहिती त्याला सांगितलं पाहिजे त्याचं कारण आहे. विहिरीचा उपसा झाला तर पाणी पिण्याच्या आणि पोहण्याच्या लायक राहतं. विहिरीचा उपसा झाला नाही, पाणी पिण्याच्याच काय तर पोहण्याच्या सुद्धा लायक राहत नसतं. म्हणून विचाराचा उपसा व्हावा या हिशोबाने या ठिकाणी मी बोलतोय. एक व्याख्यान ऐकलं म्हणजे 100 पुस्तक वाचून आल्याचा अनुभव असतो. धकाधकीच्या जीवनामध्ये अवांतर पुस्तक वाचायला कुणाकडे वेळ नाही. भिंतीबाहेर शिक्षण खूप माणसाला गरजेचं आहे, कारण आपण फक्त एका चौकटीत नाही का शिकत गेलो, पण अनुभवी ज्ञान खूप ग्रेट आहे. काजू बदाम अक्रोड खाऊन जेवढी अक्कल येत नसते तेवढी विश्वासघातानं अपघातानं अक्कल येत असते. आम्ही भाकरीसाठी म्हणजे नोकरीसाठी शिकलो, पण पिठात किती पाणी टाकलं तर भाकर तयार होते कुठल्या विद्यापीठात शिकवलं जातं. तांदळात किती पाणी टाकलं तर भात शिजतो कुठल्या विद्यापीठात शिकवलं जातं. पोहायला कुठल्या विद्यापीठात शिकवलं जातं. पंक्चर काढायला कुठल्या विद्यापीठात शिकवलं जातं. मालक आला तर गोडा उडायचा, चोर आला तरच मुकायचं, कुत्र्याला कुठल्या विद्यापीठात शिकवलं. आमदार खासदार व्हायचं विद्यापीठ आहे का? या भारतामध्ये पैसे कमावायच्या 1000 डिग्री आहेत, पण पैसे कसे कमावायचे एकही डिग्री नाही. आमदार खासदार व्हायचं विद्यापीठ नाही कुठं. एक हा एक आमदार या कॉलेजमधून डिग्री घेतली असं कुठं नाही. खासदारांनी या ठिकाणी डिग्री घेतली असं कुठं नाही. नगरसेवकांनी या ठिकाणी डिग्री घेतली असं कुठं नाही. एक पोरं मला पप्पा राजकारण शिकवा. राजकारण काय शिकायची गोष्ट आहे? नाही पप्पा शिकवा. बाप मानले शिकवा. बाप मला जापाने छावलं वर्णवडी मार पप्पा मी पडेल दिसतो तुझा पोरगा सरकार वरती गेला, वर्णवडी टाकली, पोरगा दापान खाली पडला, पोराची सटकली. मला पप्पा तुम्हाला फसवलं. कुठं फसवलं? तुम्ही मला झेलतो म्हणजे ते का झेललं नाही? बाप मला पोरा राजकारणाचा पहिला धडा आहे की बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो राजा. म्हणून या ठिकाणी अनुभवी ज्ञान ग्रेट आहे. चिमणी सारखं घरटं आपल्याला बांधता येत नाही. इंजिनियर झाला असेल, गोल्ड मेडल मिळालं असेल तर चिमणी सारखं त्याला घरटं बांधता येत नाही. काडी काडीनं जमवलेलं घरटं, पण चिमणीचं पिल्लू भिजत नाही. पण माणसाचं पिल्लू पावसाळ्यात पातीला ठेवून बेजार असतं पत्र्याखाली. म्हणजे या चिमणीपासून आम्हाला काय शिकलं पाहिजे? कवड्यापासून आम्ही काय शिकलं पाहिजे? किड्या मुंग्यापासून काय शिकलं पाहिजे? हे मुंगी कणभर मुंगी पण मनभर
शिक्षण नसताना मुलगी बराबर त्या डब्यातच कशी 7व्या डब्यालाच 8व्या डब्यालाच कसे जाऊन शोध घेते, तर याचा बी आम्ही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे मित्र. आपल्याला का या ठिकाणी येण्याची गरज का पडली, चिंतन मंथन आपण कुठेतरी केलं पाहिजे. या ठिकाणी संकेत यादवचा या ठिकाणी आपण सत्कार केला. या ठिकाणी 28-30 दिवसाचा त्यानं या ठिकाणी उपचार घेतला. खूप आनंद वाटला, कारण येताना जो संकेत यादव होता तो जाताना संकेत यादव नाही, वाड्याचा वाल्मिकी घेऊन रामायण लिहित असेल तर संकेत यादव नक्कीच या बार्शी तालुक्यामध्ये वाडीचा काहीतरी इतिहास लिहिल्याशिवाय संकेत राहणार नाही, गप्प बसणार नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं, तुम्ही लक्षात घ्या. काहीतरी करणार आहे. याच्यातनं आपला साखर लोखंडे या ठिकाणी गेला, 5 पेशंट आपला या ठिकाणी परिवर्तन करण्यासाठी आले. आज गुन्ह्या गोविंदानं वाडेवाडी नांदत आहे. त्याला कारण काय, आपण कुठंतरी आपल्या गावामध्ये बघा सुगंधाच्या अगरबत्तीचं लागले ते शेजाऱ्याला सुद्धा चांगला वास येतो. तसं आपल्या घरात भांडणं झाली तर शेजाऱ्याला सुद्धा भांडणं होण्याची शक्यता असते. त्यामुळं हे सुगंधाची अगरबत्ती आम्ही 5 अगरबत्त्या पेटवलेल्या आहेत. वाडीवाडीमध्ये सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी वडील नसताना वडिलांची छत्र सावली सुद्धा त्यांच्या अंगावर म्हणजे पडलेली नाही. अशा परिस्थितीत त्यांना वडील कसे माहित नाही, तर त्यांच्या चुलत्याने त्यांचा सत्कार या ठिकाणी सांभाळ केला. आजपर्यंत या ठिकाणी आणलं. सगळ्यात मला कौतुक वाटलं की त्या ठिकाणी एवढे आमच्यावरती काय म्हणते 72 वर्ष होते, पण त्या ठिकाणी जर का काका आले नसते तर संकेत वाचला असता, पण मी त्या ठिकाणी खाला झाला असतो. अशा परिस्थिती सुद्धा काकांना तिथं सुद्धा आज पोरालाच नाही पण आम्हाला सुद्धा साथ दिली. आम्ही सुद्धा आज काकामुळे सुद्धा मी या ठिकाणी बोलतोय असं सुद्धा मला हरकत नाही. पण तो संकेत आता राहिलेला नाही. तो संकेत ना आपला चांगले संकेत दिलेले आहेत की मी इथून पुढे आता इथे स्टेजवर चांगला बोललेला आहे. संकेत म्हणजे पुढचे संकेत चांगले दिलेले, इथून मी कुठलंच व्यसन करणार नाही, कारण तर देहेची चिंतेचं व्यसन केल्याशिवाय राहणार नाही असं संकेत या ठिकाणी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा राहिले होते. संकेतच्या आईनं एकच मिनिटात बोलणं, आईचं थोडं बोलणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला दिसलं की मला आनंद झालाय. आनंदाच्या पुढे त्यांचे शब्द सगळे संपले, कारण आनंदाच्या पुढे शब्दच नाही या जगामध्ये. कोणता शब्द आहे आनंदाच्या पुढे? अजून काय शब्द असतील असं मला तर वाटत नाही. आनंदाच्या माता पावलेनं कधी स्टेजवर कधी माईक पुढे बोलले नाही, पण मला आनंद झाला. आज सुद्धा संकेतचा मोठा रिझल्ट त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवाव्या. या ठिकाणी तांदे साहेब आले, सर आले या ठिकाणी, पण मला काय बोलायचं नाही. पण न मुख्याची सुद्धा काय भाषा असते हे तांदे साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलं की मुख्या त्या मोर्चानं जसं मुख मोर्चानं जसं दाखवून दिलं तसं तांदे साहेबांनी या ठिकाणी माझी काय भाषा आहे हे दाखवून दिलं. कारण तांदे साहेब हे शिक्षक आहेत. शिक्षकांना घडवायचं काम करायचं असतं आणि ते घडवण्याचं काम करत असतात. तुम्हाला माहित असेल कुठल्याही डॉक्टरकडे गेलं तर आलेलं वाटतं की त्याला पेशंटच आहे, वकिलाकडे जायला वाटतं की ते आरोपी किंवा फिर्यादीच असला पाहिजे, पोलिसाला वाटतं यानं काहीतरी गुन्हाच केला पाहिजे असला पाहिजे. पण फक्त तांदळे सरांच्या शिक्षकासारखं वाटतं की आल्याला माझ्याकडे विद्यार्थी माझ्यापासून कलेक्टर मामलेदार तहसीलदार बनूनच गेला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी समाज घडवण्याचं काम करत आहात. इथून आपल्या हातून अजून विद्यार्थी कलेक्टर मामलेदार तहसीलदार बनावे अशी तुम्हाला शुभेच्छा ठिकाणी देतो. इथून गेल्यानंतर तुमच्या हातात जे काही काम करणार आहे आणि ते घडवायचं तुमच्या हातात आहे. एक उन्हाळ्याचे दिवस होते, कुंभार चिली बनवण्याचं काम करत होता. ज्यावेळेस कुंभार चिली बनवण्याचं काम करत होता त्यावेळेस दुपार झाली, घरी जेवायला आला. बायकोने विचारलं काय बनवताय? मी चिली बनवतोय. बायको म्हणजे अहो उन्हाळ्याचे दिवस आहे, माठ बनवा, आपला धंदा चांगला होईल. चिलीची ऑर्डर असेल तुमची थोडी, पण माठ जर बनवलं तर जास्त लोक माठ घेऊन जाते, तुम्ही माठ बनवण्याचं काम करा. मग त्याचा बदल झाला आणि गेला आणि ती चिलींचं सोडून चिली बनवायला लागला होता. त्याच मातीचा तो मटका तयार करायला लागला. आपले मटके तयार करा. मटके तयार करत असताना मटके बनवणाऱ्याची चिलींची माती तिला म्हणू लागली कुंभाराला, कुंभार दादा तुम्ही मला चिली बनवायला लागला होता, पण लगेच तुमच्यात काय बदल झाला की तुम्ही मटका बनवायला लागला? असा काय तुमच्याकडे बदल झाला? मी घरी गेला, बायकोने मला सांगितलं, माझं परिवर्तन झालं की चिली नको बनवायचे, तर माझे विचार बदलले, आता मी मटका बनवायला लागलोय. तर मातीनं त्या कुंभार दादाला म्हणजे कुंभार दादा तुमचा तर विचार बदलला की चिली सोडून मटका,
तुमचा तर विचार बदलला तर माझी तर जिंदगीच बदलली. मी चिनी म्हणून लोकांना जाणार होते, संपवणार होते, पण आज मटका बनवलाय. आता मटक्याने मीही शांत होणार आहे आणि इतरांना सुद्धा थंड पाणी पाजून मी इतरांना सुद्धा शांत करणार आहे. म्हणजे माणसाच्या परिवर्तनानं, माणसाच्या बदलानं काय कोणाचा फायदा होऊ शकतो बघा. एकाचा परिवर्तन झाला, एकाचा बदल झाला तर अनेकाला थंड पाणी पिण्यासाठी मिळालं. लक्षात घ्या, म्हणजे एकाचा बदल किती असतो, फरक असतो ते या ठिकाणी सांगायचं. स्वतःचा बदल करून आम्ही घ्या. डोक्यात बर्फ आणि तोंडात साखर ठेवला तर तुम्ही विश्व जिंकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी परवा कुलकर्णी साहेब आले, या ठिकाणी बोलत होते की तुम्ही बोलते व्हा, बोलते व्हा, बोलते व्हा, व्यक्त व्हा, व्यक्त व्हा. तुम्ही जरूर व्यक्त व्हा. का इंसान एक दुकान है, नूह उसका ताला है, ताला खोलेगा तब समझेगा इसकी सोने की दुकान है क्या साइकिल की दुकान है. व्यक्त व्हा. तुम्ही कुणापुढे व्यक्त व्हा. आपला विचार मांडायला शिका. विहिरीचा उपसा झाला तर पाणी पिण्याच्या आणि पोहण्याच्या लायक राहत असतं. झिजून चालेल पण गंजून चालणार नाही. तुम्ही झिजत लोखंडाला कोणी संपवू शकत नाही. लोखंडाला लोखंडाचा गंज संपवतो. तसं आम्हालाही कोणी संपवणार नाही. आम्हाला व्यसनाचा गंज संपवतो आणि तो व्यसनाचा गंज काढण्याचं काम आमचे आयुष व्यसन मुक्ती केंद्र करत आहे. मित्र लक्षात घ्या. का बरं आपले व्यसन सुटत नाही? काय कारण आहे? एक लहान बाळ असतं, चुलीकडे रांगत जातं, विस्तव त्याला प्रॅक्टिकली माहित नसतं बरं का. तुम्ही जेवढा अनुभव या ठिकाणी शेअर कराल तेवढा आम्ही शेअर करू शकणार नाही. एक लहान बाळ असतं, चुलीकडे जातं, विस्तवाला धरणार माय बाहेर येते, बाळाचे कान बदलती, फार वेळेत ती सांगते बाळाच्या नको जाऊ हाय. पुन्हा बाळ रांगत जातं, चुलीकडे जातं, विस्तवाला धरणार बाप बाहेर येतं, बाळाचे कान बदलतं, फार वेळेत सांगतो बाळाच्या नको जाऊ हाय. जाऊ दे त्याला धरून की विस्तू दरम्यान त्याची म्हणजे बाप रे हा म्हणतात काय की हा, त्याला काळाला विस्तवाला हा म्हणतात. मम्मी चालेल चुलीकडे, मम्मीला सगळ्या मम्मी तिकडून नको जाऊ हाय. पप्पा चालेल चुलीकडे, पप्पा तिकडे नका जाऊ हाय. ज्ञानेश्वर दिसले कधी आमच्या घरचे आपल्याला आले, आमचा बाळ म्हणे ज्ञानेश्वर दिसले साहेब तिकडे नका जाऊ हाय. जाऊ दे त्याला धरून दे की विस्तू धरल्याशिवाय त्याला कळणार नाही की ह्याला काय म्हणतात, हा म्हणत का काय हे त्याच्याशिवाय कळणार नाही. लक्षात घ्या. व्यसन का सुटत पाहिजे मित्र? हे बघा, व्यसन सोडण्याच्या अगोदर व्यसनाचाच विचार सोडून दे तुम्ही, तर तुमचं व्यसन सुटणार आहे. तुमचा पहिला विचार सुटला पाहिजे तर व्यसन सुटणार आहे. आधी इथून तयार व्हा. विमानाला पंखे बाहेर असतात, बटन आतमध्ये असतात, आपण बटन आम्हाला झेपच घेतो. राजाचा राजा शिवाजीराजे भोसले, ज्ञानीचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याचा राजा अण्णाभाऊ साठे, शिक्षणाचा राजा महात्मा ज्योतिराव फुले आणि व्याख्यानाचा राजा म्हणलं तर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिवाजीराव भोसले आपल्या व्याख्यानाला सांगायचे, चिमणीचं पिल्लू आकाशात 40 दिवशी उंच घेट्या घ्यायला लागतात, पण माणसाचं पिल्लू 40 वर्ष झालं तरी स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. चिमणीचं पिल्लू 40 दिवशी उंच घेट्या घेत आहे, पण माणसाचं पिल्लू 40 वर्ष झालं तरी स्वतःच्या पायावर का उभं राहू शकत नाही. लक्षात घ्या. कशामुळे झालंय? आमच्या पायामध्ये भेड्या टाकल्या गेल्या हे व्यसनाच्या. हातीचे पिल्लू लहान असतं, एका गजाला एका साखळीला बांधलेलं असतं. एक झटका देतो साखळी तुटत नाही, दुसरा झटका साखळी तुटत नाही, तिसरा झटका साखळी तुटत नाही. हातीचे पिल्लू मोठं होतं, सर्कशीमध्ये जातं, सर्कशीमध्ये काम करायला लागतं. रात्र सर्कशीच्या आता मुला आग लागते, हाती जळून खात होतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये एक बसली असती, मला साखळी तुटत नाही. झाडू पण टाकताना हाती म्हणतोय मला साखळी तुटत नाही, कारण हातीला माहित नसतं ताकद मनगट नसून मेंदूत असते. ताकद मनगटात नाही, मेंदूत ताकद आहे. लक्षात घ्या. मनगटाचा वापर करतात ते झेल मध्ये जातात आणि मेंदूचा वापर करतात ते झेलचे झेलर होतात. लक्षात घ्या. मनगटाचा वापर करतात ते झेल मध्ये जातात आणि मेंदूचा वापर करतात झेलचे झेलर होतात. लक्षात घ्या. मित्रो, आजपर्यंत आपण पायाने चाललो, अंतर कापत चाललो, डोक्याने चाललो असतो तर कधी ध्येयापर्यंत जाऊन पोहोचलो असतो. तुम्हाला सगळ्यांना सशा कसवाची गोष्ट माहित आहे, कोण जिंकलं कोण हारलं माहित आहे. त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो. एक लांडगा नगर पाणी पिला जातो, पाणी पिण्या सूर्याची किरण सगळी पाण्यावर, त्याला पाणी काय दिसेना. इकडे तिकडे बघितलं, खेकडा खडकावरती नका कसत असताना दिसला. त्याला विचार खेकडा तू नका का कसतो? त्याचे लांडग्या तू तुझ्या दाताचा वापर पक्ष पकडण्यासाठी करतो, तसा मी माझ्या नकाचा वापर पोत कापून खाण्यासाठी करतो. लांडगा मला शरीर खेकडा मला कसली पळायची बघ पळायची नाही, मी जिंकला विचार मी जिंकला, पण खेकडा मला माझी आठ आहे. कसली आठ आहे? अर्ध्याला पुढं पळणार नाही, तुझ्या मागं उभारणार. मी रेडी म्हणल्याशिवाय पळायचं नाही. ह्याला म्हणतो अर्ध्यातनं पुढं तरी म्हणते मागं तर मागं, खेकडा मागं
पळायला लागला, दिसलं झालं, वाटलं झोपाव, पण आठवलं सतत झोपलं तर हरलं होतं. मला झोपायचं, मला जिंकायचंय. माझं नाव आता जिंकण्याच्या आधी पाहिजे, माझं नाव हरण्याच्या आधी नको. घेणार खांब्याला हात लावणार, त्याला मुहापर्यंत, त्याला वाटतं बघा कुठून खेळणार आहे, मागून बघितलं निघाल्यानंतर पोचत कसा आणि दुसरा साजरा करायला मी जिंकलो म्हणायला लागला. तर औपचारिक खांबाला हात लावणार, तिथे खेकडा. अरे मला तिथे जिंकला कासव, इथे जिंकला खेकड्या. तो कस काय जिंकला? त्याने सांगितलं लाडक्या तू चला पायानं अंतर कापलं, मी चला डोक्यानं देहापर्यंत जाऊन बसलो. कसा? तुझ्या मागं उभारलो, तेव्हा तुझ्या शापटाला अगोदर मी गच्च धरलं. ज्यावेळी तुझ्या शापटाला गच्च धरलं तेव्हा मी रेडी म्हणलो, लागला पळायला, उलटा होऊन लागला, आनंदोत्सव साजरा करायला लागला. दिलं तुझं शेपूट सोडून आणि खांब्यावर पकडलं. पायानं कोण चालला? तर मित्र हो, लांडगा चालला. आणि डोक्यानं कोण चालला? तर खेकडा चालला. आमची व्यवस्था अशीच आहे, आम्ही पायानं चाललो, अंतर कापत चाललो. जर डोक्यानं चालला असतो तर कधीच व्यसनमुक्ती केंद्रात नाही, तर स्प्रिंगच्या खुर्चीवर बसल्याशिवाय मी राहिलो नसतो. लक्षात घ्या, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. का बोलू शकत नाही? का आपल्याकडे कमी आहे? मी बोलू शकत नाही, मला जमत नाही, हे कशासाठी पाहिजे? लक्षात घ्या, नांदेडचा हातपट्टी विकणाराचा पोरगा, बाप हातपट्टी बनवायचा, आई हातपट्टी विकायची. हातपट्टी विकत असताना विषारी दारूने बापाचा मृत्यू झाला, बाप खलाच झाला. आता धन तर चालायच्या, पोटाची खळगी तर भरायची. कोण आता विकणार आणि कोण बनवणार? आई बनवायला लागली, पोरग विकायला लागलं. पण पोरग शाळेत चाललं, जात असताना आलं गिऱ्हाईक म्हणलं, म्हातारे पोराला काय कलेक्टर मामलेदार तहसीलदार करणार आहे का तू? लावकी तर हातपट्टी विकायला. नाही, मी माझ्या पोराला काहीतरी बनवण्यास सुद्धा राहणार नाही. म्हणजे दारू विकणाऱ्याला सुद्धा वाटतं की आपण दारू विकू नये. नर्तकीला सुद्धा वाटत असते की आपल्या पुरीनं नाचू नये, आपल्या पुरीनं वाचावंच, असं नर्तकीला सुद्धा वाटत असतं. मी तो लक्षात घ्या, मी पोराला घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते हातपट्टी विकणारा पोरग आमच्या सोलापूर जिल्ह्याचा शिव होतोय. त्यांचं नाव आहे राजेंद्र भारुड, झोरा काढ्यावर. लक्षात घ्या, माझ्या सोलापूर जिल्ह्याचा शिव होतोय. एक हातपट्टी विकणाराचं पोरग भिल्ल जाती, एक भिल्ल धुळ्यात भिल्ल जातीतलं धुळ्याकडून नांदेडला झालं गेलं, त्याचं वास्तव तिथं झालं. एक भिल्ल जातीतलं पोरग, आदिवासी घरातलं गावातलं पोरग जर आमच्या सोलापूर जिल्ह्याचा शिव होत असेल तर आमचं पोरग का होऊ शकत नाही? लक्षात घ्या मित्र. मागे म्हणलाय की बाटल्या रिकामा करा, बंगले भांड्यात, बाटल्या गोळा करा, बंगले भांड्यात. त्याचा मी शोध कुठंतरी घेणं गरजेचं आहे. पण दिशाहीन झालेल्या समाजाला दिशावर आणण्याचं काम आदरणीय तांबा डॉक्टर करतात आहे. मूर्ती लहानपण कीर्ती महान असलेले तांबा डॉक्टर आज एवढं आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र स्थापन केलं. आज तांबा डॉक्टरांना 2013 पासून एक नव्हे, दोन नव्हे, तर 21,000 लोकांवरती उपचार केले. इथून गेल्यानंतर काही लोकांना दारू काही क्वचित असते की बाबा 100त एक 10-2 दारू परत रिपीट दारू ते पिले असते. पण मित्र, एक मी तुम्हाला सल्ला देतो, एक पाण्याची बाटली भरलेली असते, अर्धी खाली असते ना, अर्धी भरलेली असते. आता आपण त्या अर्ध्या सरलेल्या बाटलीकडे बघायचं, अर्ध्या भरलेल्या बाटलीकडे बघायचं, याचा तुम्ही विचार करणार गरजेचं आहे. सरलेल्या बाटलीकडे बघून आपल्याकडे ते होणार नाही, भरलेल्या बाटलीकडे आपल्याला पाहावं लागेल. गेला तो काळ हरकत नाही, भूतकाळातल्या चुका वर्तमान काळात सुधारल्या तर भविष्यकाळ नक्की चांगला जातो. सगळ्यात चांगला जर काळ कुठला असेल तर सुधारण्याचा म्हणजे तो वर्तमान काळ आहे. त्या वर्तमान काळामध्ये आपण सुधारून घ्या. लक्षात घ्या, बोलण्याची नशा आहे, चांगलं बोलण्याची सुद्धा नशाच आहे, चांगलं वागण्याची नशा आहे, चांगलं राहण्याची नशा आहे, मुलं घडवणे सुद्धा नशाच आहे, मुलाला शिक्षण देणे सुद्धा नशाच आहे. पण वाईट एवढंच वाटतं, परिस्थिती नाही म्हणून मी शिकू शकलो नाही, शिक्षण सोडून दिलं, अशी भारतामध्ये करोडो लाखो उदाहरणं आहेत. परिस्थिती नव्हती म्हणून मी शिकू शकलो नाही, अशी करोडो लाखो उदाहरणं आहेत. पण परिस्थिती नाहीच म्हणून आम्ही दारू सोडली, अशी उदाहरणं काय आम्हाला दिसेना झाली. लक्षात घ्या, माझी परिस्थितीच नाही, त्यामुळे मी दारू सोडली पाहिजे. पण रात्री आम्ही हे बघा, रात्री 13च्या पिशवीची बायकोने सांगितलं सोय लावणार नाही, पण रात्री आम्ही दररोज दारूच्या सोयी आम्ही लावू शकतो. म्हणजे आम्हाला डोकं नाही, सगळा भाग नाही, डोकं आहे, पण आम्ही चुकीच्या मार्गाने डोकं वापरलेलं नाही.
तुम्हाला मागास सांगितलं, वाल्याचा वाल्मिकून रामायण लिहित असेल, एक दारुडाचा निर्वेश घेऊन स्वतःचा इतिहास का घडू शकत नाही? ध्येय वेळाच माणूस इतिहास घडू शकतो, पण ध्येय पाहिजे. ज्याचं ध्येय नाही त्याची अवस्था कुत्र्यासारखीच आहे. ते टू व्हीलरच्या पाठीमागे भुकत जातात, पुन्हा मागे येतात. का कुत्री स्टँडर्ड असतात, फोर व्हीलरच्या मागे जातात, पुन्हा मागे येतात. कारची स्टँडर्ड असतात, विमानाकडे बघून भुकत असतात. एक लक्षात घ्या, विमान चालकाला हा कुत्र जाऊ शकतं का? म्हणजे ध्येय नसलेले आपण आता ध्येयवर आणण्यासाठी एक होका यंत्र म्हणून आयुष्य मुक्ती केंद्रातून होका यंत्र घेऊन घ्या जावा. आयुष्य मुक्ती केंद्रामध्ये एक होका यंत्र आहे. जहाजामध्ये होका यंत्र नसेल तर जहाजाची किंमत शून्य आहे. गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर गाडीची किंमत शून्य आहे. विमानामध्ये होका यंत्र नसेल तर विमानाची किंमत सुद्धा ते खेळणंच होऊ शकतं. तसं आपल्याकडे पॉझिटिव्ह विचार नसतील, कारण एक निगेटिव्ह विचार 99 पॉझिटिव्ह विचाराचा खून करू शकतो. सकाळी विचार आला आपल्यामध्ये, कामावर जात असताना डबा तर घेतलाय, सकाळी विचार आला की आज जाऊया, आज नको, आज जायला नको, आज दारू प्यायला पाहिजे, आज दारू जाता पिऊ, मित्र भेटला दारू प्यायला. बघा, एक निगेटिव्ह आला विचार. दारू प्यायल्यानंतर बायकोने दिलेला डबा, आता काय करायचा? दारू तर प्यायला डबा तसाच गाडीत राहिला. 5 रोज झाले, 3 तासाची नशा असते, नशा उतरत गेली. आता घरी जायचं, आता बायकोला काय सांगायचं? सुट्टी घेतली म्हणून कसं सांगायचं? आज दिवसाचा पगार बुडलाय, खर्च तर खर्च झालाच आहे, दिवसाचा पगार बुडलाय, आता काय करायचं? विचार चक्रामध्ये. त्यानंतर आता संध्याकाळी आलेलं टेन्शन, कुठून तरी पुन्हा पैशाची सोय करायची आणि संध्याकाळी दारू प्यायची. पुन्हा घरी जायचं, किरकिर कालवा, पुन्हा ते ठरलेलंच आपलं पहिलं वेळापत्रक काय तसंच आहे. असा सप्ताह बसतो. सप्ताह बसण्याचं कारण सांगतो, सकाळचा एक निगेटिव्ह विचार, म्हणजे 1 मिनिटाचा कडा 100 लिटर दूध नसवतो, त्याच पद्धतीने एक निगेटिव्ह विचार आला, अख्खा दिवस आपला बर्बाद झाला. पुन्हा दारू पिऊन आपण घरी जाणार, घरी कालवा करणार, गोंधळ करणार, पुन्हा सकाळी कामावर जाणार. आता मला बॉस काहीतरी बोलल्याशिवाय राहणार नाही, त्याला टेन्शन येणार. मग आता या टेन्शन मध्ये आता आपल्याला दारू पिण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे पुन्हा दारू पिणार. कालच्या सारखा दिवस दुसरा होणार, पुन्हा तिसरा होणार. कामाला म्हणून जाणार होतो, पुन्हा कामाला जाणार नाही, पुन्हा संध्याकाळी घरी येणार. लक्षात घ्या. आणि आपली बायको आपल्याला किती साथ देते, पडलाय तरी दारू पिऊन चौकात पडला तरी कुणाच्याही पद्धतीने घरी घेऊन जाते, कारण माझा नवरा पडला नाही तर माझ्या घराची इज्जत रस्त्यावर पडलेली. नुसता माझा नवरा पडलेला नाही, माझ्या घराची इज्जत रस्त्यावर पडलेली. इज्जत कुणाच्या मदतीने घेऊन जाते? नशिबाने नवरा त्याला अशी बायको मिळालीच आहे. नशिबाने नवरा त्याला अशी बायको मिळाली, मग दुर्दैव त्या बाईचं याला असा नवरा मिळाला. लक्षात घ्या, किती आपण नशिबान आहोत. आपण पेलं तरी सुद्धा आपल्याला एवढी बायको आपल्याला सपोर्ट करते. आपल्याला किती आहोत त्या मुकेश अंबानीची बायको, मुकेश अंबानी सुद्धा नशिबान नसेल एवढा, अमिताभ बच्चन सुद्धा नशिबान नसेल, त्याच्यापेक्षा तुम्ही नशिबान आहात. याचा कुठेतरी आपल्याला विचार केला पाहिजे. मित्र, जास्त काय बोलत नाही, पण जे बोललो ते मनापासून बोलण्याचा ठिकाणी प्रयत्न केला. कारण चांगलं जास्त वेळ चालत नसतं, कारण जेवणाचा सारं लपलेला असतो. कवितेला वेळ दिली 5 मिनिटाची, वर्ग शिक्षकाला वेळ दिली 1 तासाची, चित्रपटाला वेळ दिली 3 तासाची, नाटकाला वेळ दिली 3 तासाची, क्रिकेटला वेळ दिली 6 तासाची, आणि तमाशाला वेळ दिली 12 तासाची. वाटावर माणूस बोर होणार नाही. चांगलं घ्यायचं म्हणलं की बोर होणार. लक्षात घ्या. तर तुम्हाला बोर करण्यासाठी आलो नाही, तर जीवन खूप सुंदर व्हावं या उद्देशाने या ठिकाणी मी बोलण्यासाठी आलो होतो. अशक्य ते शक्य या विषयावर हे विषय घेऊन मी महाराष्ट्रावर फिरलो. तुम्हाला सुद्धा सांगतो, अशक्य जगात काहीच नाही. अशक्य असतं तर एवढी लोक निर्व्यसनी झाली नसते. आज आमच्या आयुष्य मुक्ती केंद्रातनं 21,000 लोकांवर उपचार करण्याचं, संसाराला मदत करण्याचा, संसाराला आधार देण्याचं काम केलं. पुनर्वसन सुद्धा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आयुष्य मुक्ती केंद्रामध्ये कलाकाराची सुद्धा कदर केली जाते. येणं मुक्ती केंद्रामध्ये एक पेशंट आला, असा शेख साहेब पेशंट आला, आणि पेशंट आल्यानंतर त्यानं सांगितलं की एवढी थोडीशी भिंत राहिलेली आहे, तेवढी मी रंगून घेऊ का? डॉक्टर मला एवढी भिंत आहे तेवढी मी रंगून घेऊ का? डॉक्टर म्हणजे हरकत नाही, भिंत आणू कलरांनी रंगून घ्या येत असेल तर. असा रंग मारला, अशी भिंत चकाचक केली. साहेब म्हणजे आता भिंती म्हणून बाकीचं हॉस्पिटल आता कलर पेंट झाले, आता सगळं हॉस्पिटललाच कलर दिले. हॉस्पिटलला कलर दिला, पुन्हा घराला सुद्धा कलर दिला, आणि एका पेंटरला बोलून घेतलं की ह्याची मजुरी किती होईल. तर बघा, कलाकाराची कदर कसा माणूस करतं त्याचं उदाहरण तुम्हाला देतो.
मजुरी किती होईल तर त्यानं सांगितलं की 30,000 रुपये जास्तीत जास्त 27,000 रुपये कोणी काम केलं. ताबा डॉक्टरांना जाताना त्याला 1 रुपया नाही, 2 रुपये नाही, 27 रुपये नाही तर 27,000 रुपये जाताना त्या पेशंटला दिले. लक्षात घ्या. आणि या गलत केली म्हणून माझ्या अंगात एवढं गुण असताना मी चुकीच्या मार्गाने गेलो होतो. तर आता इथून पुढे डेव्हलप करणार नाही तर मी माझी कला डेव्हलप करणार. त्या कलेला डेव्हलप करण्याचं काम सुद्धा ताबा डॉक्टरने केलं. म्हणजे एकाचं पुनर्वसन करण्याचं सुद्धा काम केलं. रसाचं दुकान होतं, रसाचं दुकान टाकून दिलं. फॅमिलीला सरकार वगैरे घेऊन दिला आणि रसाचं दुकान टाकून दिलं. त्या ठिकाणी ते डेव्हलप झाले. लक्षात घ्या. असं पुनर्वसन करण्याचं सुद्धा काम ताबा डॉक्टर करतात. इथं तुम्ही किती पैसे भरण्यात मला माहित नाही, मी लक्षात घ्या तुम्ही. पण या प्रत्येक पैशाचा पैशाचे विचार तुम्ही या ठिकाणी घेऊन चाललेला आहात. लक्षात घ्या. चुकीच्या मित्राचे संघ सोडून द्या. इथून गेल्यानंतर जे मोबाईल मध्ये जे आपल्याला आपण अभ्यास केला तर आपल्या दिवसामध्ये तेच करायचं आपल्याला की कोण चांगलं कोण बरोबर. आपण जसं मोबाईल मध्ये काय नको असलेला भाग डिलीट करतो आपण, त्याच पद्धतीने आपल्याला जे काय चुकीचे मित्र भेटले त्याचे नंबर तुम्ही डिलीट करा. आणि नंबर डिलीट केल्यानंतर इथून पुढे आपण सुंदर जीवन जगू. कोणी दारू प्यायचे का म्हणला तर त्याला माझं वाक्य सांगा, हमसे ना खाने की ना पीने की बात कर, मर्द की औलाद है तो दुनिया में जीने की बात कर. तू खुद दर्द की दवा है, औरों से ना दवा ले, सोफे पे बंद पड़े पड़े पंखे के हवाले, मेहनत से बढ़ने वाले तू पसीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में तू जीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में तू जीने की बात कर. सगळ्याची हिंमत ठेवा मित्र. आणि आपण माणूस म्हणून जन्माला आलो याचा खूप आनंद झाला पाहिजे. कारण जंगलाचा राजा सिंह आहे पण मरताना कॅन्सर सारख्या पेशंट सारखा मरतोच आहे. कारण तो ना शाकाहारी ना मांसाहारी त्याचे दात गळून पडतात. आम्हाला माणसाला पर्याय दात डोळे घालून सुद्धा आम्ही पुढे आमचे 10-15 वर्ष आम्ही जगू शकतो. पर्याय तसा वाघाला पर्याय नाही, पण या वाघाला पर्याय. तर मित्र एक नाही असे अनेक महाराष्ट्रातून नवे वाणेवाडींना आम्ही व्यसन मुक्तीचा तर आम्ही असा घेतलेला आहे. यादव साहेब याच्या पुढे आम्ही असं सांगू की वाणेवाडी ही आम्ही व्यसनमुक्त करण्यासाठी दत्तकच घेतलेली आहे एवढे या ठिकाणी मी सांगेन. आणि त्या गावामध्ये जेवढा आम्हाला व्यसनमुक्त गाव करता येईल तेवढा गाव करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटी झाड मुळावर आधारित असतं, फांदीवर आधारित नसतं. तुम्ही मनापासून मुळापासून तयार व्हा. तर मुळानं तुम्ही तयार राहिला तर तुमचं झाड कधीच कोलमडून पडणार नाही. विनम्रता सुद्धा आपल्या माणसाच्या अंगात पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, महापुरे झाडी जाते ते लोहाडे वाकते. तर लोहाड्याच्या अंगी विनम्रता असते मग ते वाकले जातात. पुराला झाडाचा उद्धटपणा खपत नाही मग ते झाड कोलमडून पडतात. त्याच पद्धतीनं हे जीवन खूप सुंदर आहे. जगायला शिकलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये आपण आता व्यसनमुक्त होऊन टिकलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि इथून जाणाऱ्या आमच्या तांदळे साहेब असतील, देशमुख साहेब असतील, ललित पवार असतील, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला लाख 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 ऐश्वर्य मुक्त केंद्रातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठिकाणी देतो आणि मी माझी रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.